मित्रांनो, आता संदेश अकॅडमीमध्ये पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 15 आज दिनांक 13/7/2025 13/7/2025 पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 15 2025 आणि 26 आपण आज अभ्यास करणार आहोत 15 पेपरचा. त्याच्यात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आणि मराठी व्याकरण चालू घडामोडी. स्टडी विथ द संदेश अकॅडमी. तुम्ही दररोज लेक्चर बघा. तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरसाठी नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ दररोज व्हिडिओचा टाईम आहे वेळ संध्याकाळी 6 PM. लक्षात राहील सगळ्यांच्या. चला आपण प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, जर एखाद्या संख्येत 20% वाढ झाली तर ती संख्या 120 झाली तर मूळ संख्या किती? किती आहे? 20% वाढ झाली आणि तिची संख्या किती झाली? 120. तर म्हणजे किती? 120ला कितीने भागावं लागेल? 1.2 ना. तर उत्तर काय येणार आहे? 100. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. ठीक आहे. काय आन्सर? 100. आता 1.2 म्हणजे कसं? ही झाली 100%. 100 मध्ये 20 ॲड करा, झाले 120%. 120 100 ते केलं 1.2. 1.2 ला डिवाइड केलं आपण. चला पुढचा प्रश्न आहे, जर एखाद्या वस्त्रावर 25% सूट दिल्यास, किती टक्के? 25% सूट दिल्यास किंमत 600 आहे तर मूळ किंमत किती? आपल्याला मूळ किंमत काढायची आहे. ऑप्शन पहिला आहे 750, बी 800, सी 720, डी 900. आता आपल्याला काय काढायची? मूळ किंमत. आता विकलेली किंमत किती आपली? 600 इक्वल टू किती टक्के सूट दिली होती? 25%. म्हणजे किती टक्क्याला विकली? 75%ला विकली ती. आणि आपली ही मूळ किंमत. ओके. मूळ किंमतला आपण काय मानलेलं आहे? एक्स मानलेलं आहे. आता एक्स इक्वल टू 600 भागिले 75% म्हणजे 0.75. तर आन्सर किती येणार आहे आपलं? 800. कॅल्क्युलेटर ना करा, 800 आन्सर येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर राहणार आहे, 800 रुपीज. समजलं? चला पुढचा प्रश्न. 12 कामगार एखादे काम 15 दिवसात पूर्ण करतील तर 10 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन ए आहे 18 दिवस, ऑप्शन बी आहे 20 दिवस, ऑप्शन सी आहे 22 दिवस, ऑप्शन डी आहे 25 दिवस. हा फॉर्म्युला आहे M1 D1 इक्वल टू M2 D2. किती किती माणसं आहे? 12. किती दिवस? 15. आणि किती माणसं आहेत? 10. आणि आपल्याला इथला डे काढायचा आहे, D2 काढायचा. तर D2 इक्वल टू 12 × 15 × 10. 12 15 किती होता? 180. 180 भागिले 10. हा शून्य कट झाला, हा शून्य कट. किती D2 किती? 18 डेमध्ये काम कंप्लीट करते. किती? 18 डेज. ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे, 18 डेज म्हणजे 18 दिवसात पूर्ण करते. चला पुढचा प्रश्न. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 16 वर्ष आहे. जर शिक्षकाचे वय धरले तर 16.5 होते, तर शिक्षकाचे वय किती? 40 विद्यार्थ्यांचे वय 40 विद्यार्थ्यांचे वय किती आहे? ते 16 आहे. त्याची सरासरी आहे.
आणि जेव्हा त्याच्यात एक शिक्षक ॲड झाला तर किती होईल? 41 इंटू 16.5. किती आन्सर येतं त्याचं? 40 गुणिले 16 चौक 64, 640. आणि 41 इंटू 16.5 किती उत्तर येतं? 676. 676.5. किती उत्तर आलं? 676.5. 676.5 याच्यातून मायनस केले तर ॲन्सर किती येतं? 36.5. आलं? तर 36.5 ऑप्शन नाही तर पॉईंट द्यायचं लक्षात राहिलं. ऑप्शन क्रमांक बी हे ॲक्युरेट आहे. किती किती ॲन्सर येणार आहे सरासरी? शिक्षकाचे वय 36.5 वय शिक्षकांची. पुढचा, एक ट्रेन 60 किलोमीटर तास वेगाने जाते, ती 90 किमी अंतर किती वेळात पार करेल? 1.5 तास, 2 तास, 1 तास, 2.5 तास. साधं सोपं वेळेचा फॉर्म्युला आहे अंतर अंतर डिवाइड बाय वेग. अंतर किती आहे? 90 किलोमीटर आहे. वेग किती आहे? 60 आहे. 6 1 6 त्याच्यात वरला 1.5 म्हणजे 1 डिवाइड बाय 2 म्हणजे 1.5 तास. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. 1.5 आवर्स. पुढचा प्रश्न, जर 3x - 5 = 16 तर एकचे मूल्य किती? आपल्याला काय करायचे? एकचे मूल्य काढायचे. ऑप्शन आहे 5, ऑप्शन 6, ऑप्शन सी 7 आणि डी 8. आता 3x - 5 = 16 ते कसं काढलं जातं? आपल्याला फास्टमध्ये काढायचं असतं. 3x = 16च्या तिकडं 5 गेला, 5 झाला, तो किती झाला? 21. x = 21/3 = 7. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे, 7. चला पुढचा प्रश्न, 2/3 प्रमाणाच्या दोन संख्येची बेरीज 50 आहे तर मोठी संख्या किती? ऑप्शन आहे 20, 25, 30, 35. आता 2/3 म्हणजे 2/3चं प्रमाण म्हणजे त्यांची बेरीज. आता 2x जी व्हॅल्यू काढायची ती x प्लस 3x = 50 असं इक्वेशन तयार होईल. आता हे झालं ओके. आता 2x 3x किती झाले? 5x. 5x = 50 आणि x = किती आलं? 10. ओके. 50 भाग किती झालं? 50 भागिले 5 = 10. x = 10. आता आपल्याला 1 ची किंमत माहीत झाली, पण प्रमाणात आता 2 हा छोटा आहे, 3 3 इंटू 1 ची किंमत 10 आहे, किती झाले? 30. सगळ्यात मोठी किंमत काय होणार आहे? 30 होणार आहे. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. ओके. 1 ची व्हॅल्यू काढून आपल्याला या इक्वेशनमध्ये टाकायची आणि इक्वेशन मधली जी व्हॅल्यू मोठी आहे ती आपल्याला सांगायची होती. चला पुढचा प्रश्न आहे, एका संख्येचा 40% म्हणजे 80 असेल तर ती संख्या किती? 40% 80 आहे. तर ती संख्या किती? सहसा आपल्याला 80 इक्वल टू किती टक्के ती? 40% म्हणजे
40%. ओके. इक्वल टू मूळ किंमत 80/40 म्हणजे 0.4 आणि 0.4 म्हणलं उत्तर किती येतं 200. आता ते तुम्ही असं पण करू शकतात, त्याला 80 इक्वल टू 40 100 इंटू एक्स. तो एक्स तिकडंच, हा 80 इंटू हा 100 हा 40 हा शून्य गेला हा शून्य गेला 800 800/4 तुम्हाला ते होत असेल तर 800चा चौथा भाग 2 हे 200 आता 200 उत्तर. ओके. ऑप्शन क्रमांक बी ॲक्युरेट आहे. चला पुढचा. एका वर्गात मुलं आणि मुलींचे प्रमाण 3:2 आहे, तर जर वर्गात विद्यार्थी 30 विद्यार्थी असतील तर मुली किती? मुली किती आहे? 3:2 प्रमाणे. किती? 3:2 प्रमाणे. आणि एकूण विद्यार्थी किती आहे? 30. 3:2 म्हणजे याची ॲडिशन करावं लागलं आपल्याला 5. मुलींचं किती आहे? 2 प्रमाणे. 2/5 इंटू 30. 5 30 इक्वल टू 12. 12 आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. 12 करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न. जर एका पंख्याची किंमत 1200 रुपये आहे, त्यावर 10% सूट दिली तर विक्री किंमत किती? साधं. 10% सूट केली म्हणजे 1080 रुपये. ऑप्शन क्रमांक बी. आज डायरेक्ट तोंडी पाठ झाली पाहिजे. 1000 1100 180. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. ते कसं सॉल्व केलं मी तुम्हाला सांगतो. किती किंमत आहे पंख्याची? 1200. किती त्या टक्के सूट दिली? 10% सूट दिलेली आहे इंटू 1200वर. आता 1200 10% किती झाले? 120. मायनस केलं तर 1080 रुपयाला ती किंमत पडेल, विक्री किंमत. चला. महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री कोण होता? वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे. ऑप्शन क्रमांक बी ॲक्युरेट आहे. यशवंतराव चव्हाण. आता यशवंतराव चव्हाण भारताचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यांदा कधी झाले होते? 1 मे 1960 रोजी, राज्य निर्माण झाल्यानंतर. पहिले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. दाभोळ प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे? औष्णिक, जलविद्युत, गॅस आधारित, अणुऊर्जा. कोणत्या आधारित आहे? गॅस आधारित. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. दाभोळ प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला दाभोळ प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आहे. भारतीय घटनेनुसार भारत म्हणजे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? संघराज्य, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम किंवा वरील सर्व? वरील सर्व. ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे. आपण ते म्हणतो ना, भारतीय राज्यघटनेत भारत हा संघराज्य, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम आणि लोकशाही प्रजासत्ताक आहे. संविधानाचे जनक कोणास म्हणतात? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस. कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा. महाराष्ट्रातील ए ऑप्शन गोदावरी. गोदावरीलाच दक्षिण गंगा पण असे म्हणतात. इसवी सन 1857च्या उठावाला काय म्हणतात? पहिला स्वातंत्र्य संग्राम, क्रांतिकारी चळवळ, भारतीय राष्ट्रवादाचा आरंभ, ब्रिटिश विरोधी आंदोलन. पहिला स्वातंत्र्य संग्राम. हे विदा सावरकरांनी वाक्य वापरलेले. 1857च्या उठावाला पहिला स्वातंत्र्य संग्राम असं म्हणून संबोधलं होतं. महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहे?
4, 6, 8, 5 किती आहे? 6 विभाग आहे. आता 6 विभाग कोणकोणते? पहिला आहे कोकण, दुसरा कोणता आहे? पुणे, तिसरा नाशिक, चौथा औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, पाचवा अमरावती आणि सहावा नागपूर. आता या महसूल विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात ते तुम्हाला सांगायचं आहे. कोकणामध्ये किती जिल्हे येतात ते सांगायचे. पुण्यामध्ये पुणे महसूल विभाग, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये, अमरावतीमध्ये आणि नागपूरमध्ये. त्याच्यामध्ये एकूण किती जिल्हे येतात त्या जिल्ह्यांच्या नावं मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. ओके. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रध्वजाचं डिझाईन कोणी केले? रवींद्रनाथ टागोर, पिंगली व्यंकय्या, बालगंगाधर टिळक, सरोजिनी नायडू. कोणी केले? ऑप्शन क्रमांक बी पिंगली व्यंकय्या. ओके. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात लोणार सरोवर हे कशामुळे तयार झाले? ज्वालामुखी, भूकंप, उल्कापात आणि नदीचा प्रवाह. कशामुळे झाले? उल्कापात. सी. आणि लोणार सरोवर कुठे महाराष्ट्रात? बुलढाणा जिल्हा. एक रहस्यमय सरोवर येते. संसदेमध्ये राज्यसभेत सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात? 3 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 5 वर्ष. ऑप्शन क्रमांक सी 6 वर्ष. आता 6 वर्ष कसं ते मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक 2 वर्षांनी म्हणजे प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. समजलं? चला पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? सिंह, वाघ, हत्ती, हरिण. कोणता आहे? वाघ आहे. बंगालचा टायगर, त्याला काय म्हणतात? रॉयल बंगाल टायगर. हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. ऑप्शन क्रमांक बी. कोणत्या योजना महात्मा गांधी यांच्या नावाने आहेत? MNGREGA, PMGCY, PMARKVY. कोणती आहे? मनरेगा, महात्मा गांधी रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी. ओके. ऑप्शन क्रमांक ए मनरेगा. मनरेगाचा फुल फॉर्म काय आहे? महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट स्कीम. ओके. पुढचा प्रश्न आहे, शेंगदाणा कुठल्या हंगामातील पिकात मोडतो? खरीप, रब्बी, जायद, वर्षभर. कोणत्या याच्यात मोडतो? खरीप. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. भारताचे सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश. कोणतं आहे? राजस्थान. किती क्षेत्रफळ? सुमारे 3,42,84 किलोमीटर हेक्टर. सगळ्यात मोठं राज्य सुमारे.
शेवटचा प्रश्न, भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रिएम्बल कोणत्या तत्वावर आधारित आहे? अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रान्स. कोणत्या याच्यावर आहे? अमेरिकावर आहे. ऑप्शन क्रमांक ए, अमेरिका. अशा प्रकारे आजचा आपला 25 मार्काचा पेपर सॉल्व झालेला आहे. कुणाला किती मार्क पडले नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर दररोज संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ बघण्यास विसरू नका. तुमचा पोलीस भरतीसाठी सराव आम्ही नक्की करून घेऊ. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.